विलास भाऊ और उनके सभी साथियों को बधाई देना चाहूँगा। लकी ड्रॉ है, दर्शकों के लिए साइकिल, दर्शकों के लिए खाना है। तो ढेर सारे दर्शक कल आएंगे खाने का मज़ा लुत्फ उठाने के लिए। केशव घरत और विलास घरत जिन्होंने बेहतरीन ऑर्गेनाइज किया गया ये टूर्नामेंट उनके द्वारा, और कई उनके साथियों ने साथ दिया, कई उनके दोस्तों ने उनका साथ दिया, कई कारपोरेटर लोगों को हमने इस मंच पे देखा, सभी बिल्डर्स को देखा। और मैदान के चारों तरफ हम देख रहे हैं सभी राजनीतिक दलों के फ्लैक्स हैं। किसी भी तरह की कोई भी राजनीति की नहीं गई इस स्वर्गीय नाना शेठ घरत ट्रॉफी में। तो विनायक घरत, शिवा घरत, विलास घरत और केशव घरत, सभी ने घरत परिवार, पूरा घरत परिवार मैं कहूँगा इस सृष्टि 11 की स्वर्गीय नाना शेठ ट्रॉफी में जुड़ चुका है। उनकी बेटी ने भी बहुत बड़ा डोनेशन दिया है। मैच की तरफ हम चलेंगे। जय माता दी दिघोड़े विश्वजीत ठाकुर के भाई अभिजीत ठाकुर और सूरज पाटिल प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आ चुके हैं। रायगढ़ की आन बान और शान विश्वजीत ठाकुर स्ट्रीट से लेकर स्टेडियम तक आईएसपीएल में 10 लाख की बोली में जा चुके हैं। ये रायगढ़ के लिए फक्र की बात है। और उन्हीं के छोटे भाई अभिजीत ठाकुर इस वक्त क्रीज पर। हमारे मेहमान रमेश काकड़े, लोको पायलट भारत सरकार, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आए। स्कोरिंग में थोड़ी तब्दीली हो चुकी है। हमारे स्कोरर ऋषि घरत इस वक्त हमारे साथ है। कंपलसरी ड्रेसिंग है वरना पेनल्टी दी जाएगी। 12th मैन के लिए भी है। सौभाग्य डेवलपर्स के हमारे मेहमान मेहुल शाह साहब यहाँ पर तशरीफ लेकर आए हैं। बाबू भाई मनानी वो भी तशरीफ लेकर आए हैं, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। लोगों के सपनों का घर बनाने का सपना इन्होंने देखा और वो सपना पूरा करते हुए इन्होंने काश नहीं बल्कि कोशिश की है, और कोशिश के बदौलत ये आगे है। तो कोशिश ज़रूरी है। मैं हमेशा कहता हूँ काश आपको सपने दिखाती है, लेकिन आपकी कोशिश उन सोए हुए सपनों को जगाती भी है और पूरा भी करती है। तो डिप्टी चीफ मिनिस्टर हमारे आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब, इनके भाई सुभाष जी संभाजी शिंदे, कुछ ही पलों में यहाँ पर उनका आगमन होगा। तो एक अलग वातावरण है इस प्रतियोगिता में। तर जयेश जाधव समाजसेवक यांच्याबरोबर आपण पाहणार आहोत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे बंधू सुभाष संभाजी शिंदे यांना या व्यासपीठावर। तो चलिए सभी दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। पहला विकेट जा चुका है, आउट होने वाले खिलाड़ी थे सूरज पाटिल 0, लेकिन इन दोनों को अब साझेदारी निभानी होगी। नेट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं स्वप्निल पाटिल। गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए खरडी की तरफ से सौरभ म्हात्रे। काफ़ी अच्छी टीम है खरडी भी। ठाणे और रायगढ़ दोनों डिस्ट्रिक्ट की 2 ग्रामीण टीमें, लेकिन मैं ठाणे और रायगढ़ नहीं मानता, मैं ग्रामीण क्रिकेट मानता हूँ। उनके बीच दोस्ताना जो माहौल है उस माहौल को मानता हूँ। राइट आर्म राउंड द विकेट, जड़ में डाली थी गेंद, इस गेंद को निकाला था मिडॉन के ऊपर, फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त। 2 गेंदें हो चुकी है, 1 विकेट खो चुका है जय माता दी घोड़े द्वारा। संकट में है टीम, लेकिन संकट से खुद को उबारना होगा, क्योंकि इंसान को हमेशा बाउंस बैक करना आना चाहिए। संघर्ष आपके जीवन की एक परिभाषा है। संतोष मात्रे हमारे सरपंच साहब पिसारवे, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आए और इस प्रतियोगिता का आनंद ले। ना तू मैं थर्ड अंपायर की मांग की जा रही है। यहाँ पे रनआउट है कि नहीं ये तो हमें पता नहीं, पीटीसी लाइव हमें बताएगी। लेकिन संसार में अगर मियाँ बीवी के बीच तालमेल ना हो तो डाइवोर्स का खतरा
और क्रिकेट में अगर बल्लेबाजों के बीच आपसी तालमेल ना हो तो रनआउट का खतरा। हम चलेंगे तीसरे अंपायर के पास। बाबू भाई मनारी और मेहुल शाह सौभाग्य डेवलपर्स इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए नाना शेटगरद रेसिडेंसी इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन इस टूर्नामेंट के लिए आ चुका है। ये आउट दिया जा चुका है। तो नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज स्वप्निल पाटिल के पारी का अंत हो चुका है। साथ साथ रमेश मात्रे पिसारवे इनकी तरफ से 11,000, सुदेश गवाणे एडवोकेट इनकी तरफ से भी 11,000 का डोनेशन इस प्रतियोगिता में आ चुका है। तो देखिए डोनर्स ना होते तो इतना बड़ा तामझाम ना होता। कल जो दर्शक आएंगे उनके लिए हम मेहमान नवाजी ना कर पाते। तो सभी जो दर्शक हैं उन सभी का मैं स्वागत करना चाहूँगा। ढेर सारे बिल्डर्स एंड डेवलपर्स यहाँ पर बैठे हुए हैं। कंस्ट्रक्शन लाइन के बड़े बड़े नाम बैठे हुए हैं। उन सभी का मैं स्वागत करना चाहूँगा। घरत परिवार के प्रति जो प्यार है, स्वर्गीय नाना शेठ घरत इनके स्मृति में जो ट्रॉफी ऑर्गेनाइज की है वो सभी लोग प्यार दर्शाने के लिए आ चुके हैं। और कुछ ही पलों में डिप्यूटी चीफ मिनिस्टर एकनाथ जी शिंदे साहब, इनके बंधु जी आदरणीय सुभाष जी संभाजी शिंदे कुछ ही पलों में यहाँ पर तशरीफ लेकर आएंगे। राइट आर्म राउंड द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद की थी। विश्वजीत ठाकुर की यादों को ताज़ा किया। भले ही विश्वजीत ठाकुर इस टीम में फिलहाल खेल नहीं रहे हैं, देखो जय माता दी घोड़े, लेकिन जो उनकी स्ट्रेंथ है उसी स्ट्रेंथ पे बॉलिंग की गेंदबाज सौरभ म्हात्रे ने काफ़ी तेज तर्रार ये शॉट ऑफ लेन गेंद थी। अभिजीत ठाकुर को चकमा दिया। निवृत्ति पाटिल जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं। वाट यॉर्कर जड़ में डाली गई। अभिजीत ठाकुर ने अपने आप को रोका बड़ा शॉट लगाने की चक्कर में, तो 1 रन जरूर मिला और इसे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 2 रन। काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है सौरभ म्हात्रे की। खरड़ी के कप्तान ने जैसे टॉस जीता पहले गेंदबाजी करने का फैसला किया और वो जो फैसला था उनका बिल्कुल सटीक साबित होता हुआ, क्योंकि जिस लाइन और लेंथ के भरोसे गेंदबाजों के कप्तान ने फैसला किया था उसी लाइन और लेंथ से गेंदबाजी हो रही है। इकोनॉमिकल औसतन गेंदबाजी और बीच बीच में विकेट टेकिंग बॉलिंग हो रही है। 2 विकेटें इन्होंने ली अब तक और यह विकेट नंबर 3 इस ओवर में। 1 रन आउट, 2 विकेट बॉलर के नाम। निवृत्ति पाटिल के पारी का अंत। रन संख्या वहीं पर रुकी हुई पहले ओवर की समाप्ति के बाद महज 2। तरफचे सन्माननीय पाहुणे खारघर नगरसेवक जे सभापती होऊन गेलेत, सन्माननीय वासुदेव पाटील साहेब, सन्माननीय नगरसेवक ज्यांनी सभापतीची टर्म भूषवली आहे त्यांना सन्माननीय नरेशजी ठाकूर साहेब, सन्माननीय नगरसेवक सभापती अभिमन्यू
पाटील साहेब त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. तुम्ही सांगा हो, कारण मला काहींची नावं नाही माहिती. सन्माननीय सरपंच संतोष धर्मा म्हात्रे पिसारवे यांच्याकडून 5,000 डोनेशन या स्पर्धेला आलंय. मी आभारी आहे त्यांचा. सृष्टी 11 आणि त्याचबरोबर स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती ट्रॉफी यांच्या वतीनं. राइट आर्म ओवर द विकेट. यह ओवर नंबर दूसरा चल रहा है. पहले ओवर में महज 2 रन आ चुके थे. अभिजीत ठाकुर को अपने बल्ले का जौहर दिखाना होगा. एक बड़ी इनिंग जिस तरह कल हमने देखा बारक्या कांबळे को, जिस तरह हमने देखा कल, आज भी देखा बारक्या कांबळे को एक बड़ी इनिंग खेलते हुए. नितेश पाटील को हमने देखा. सन्माननीय निर्दोष केणी साहेब आमचे पाहुणे, त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया. तो मैच की तरफ हम चलेंगे. एक बड़ी इनिंग अभिजीत ठाकुर को खेलनी होगी, लेकिन गेंदबाजी खरडे की लाजवाब हो रही है. सभी पहले जो बॉलर थे वो भी रफ्तार के सौदागर थे और ये भी रफ्तार के राजा निकले हैं. विशाल म्हात्रे दोनों तरफ बोथ एंड से पेस का इस्तेमाल हो रहा है. जब इंडिया पाकिस्तान पिछले ज़माने में मैच होते थे तो एक तरफ से वकार यूनुस, एक तरफ से वसीम अकरम, जिस तरह पेस का इस्तेमाल हो जाता था पाकिस्तान की तरफ से, लेकिन उसके बाद सचिन तेंदुलकर, वीरेंद्र सहवाग जैसे बल्लेबाजों ने उस पेस का तोड़ निकाला था. ये तोड़ निकाला है अभिजीत ठाकुर ने. बॉलर के पेस का इस्तेमाल किया, क्रॉस बैटेड शॉट से गेंद को खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. 6 रन. सन्माननीय काशीनाथजी गरज साहेब आणि निर्दोष केळी साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आणि इथे मात्र अभिजीत ठाकूर यानं स्वागत केलं. मनीष घरात ज्यांनी आयवा कॅशला पारितोषिक लावलंय आणि जगदीश गायकर दोन्ही मिळून 700 रुपये आणि भवानी ज्वेलर्स यांच्याकडून टी शर्ट. 4 तब्बल मला तर वाटतं आयवा कॅच गेलेले आहेत मनीष घरात आणि स्वर्गीय जगदीश घरात. बोला तुम्ही व्यवस्थित सांगा. सृष्टी 11 पापड़ीचा पाड़ा ऑर्गेनाइज. ये स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृति ट्रॉफी. तो मैच की तरफ हम चलेंगे. रन संख्या बनती हुई 14 रन. अभिजीत ठाकुर एक बड़ी इनिंग जरूर खेलेंगे. क्षमता उनमें, क्लास है, गुणवत्ता है. और हमेशा मैं मानता हूँ जिस खिलाड़ी के पास गुणवत्ता हो वो विपरीत परिस्थितियों में भी खुद का रास्ता ढूंढ ही निकालता है. एमजी फैशन अब केशव घरत इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन इस प्रतियोगिता के लिए आ चुका है. ढेर सारा डोनेशन आ चुका है जिसके बदौलत ये दर्शकों की गैलरी हम देख रहे हैं, इतना बड़ा मंडप हम देख रहे हैं. दर्शकों के लिए हर सुविधा है, अंपायर्स के लिए, हम कमेंटेटर्स के लिए हर सुविधाएं यहाँ पर मौजूद की जा रही है. दूसरा रन पूरा किया और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 17 रन. ओवर नंबर दूसरा समाप्त हो चुका है. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. लंच ब्रेक थोड़ा सा हो चुका है हमारे संतोष गरत साहब का, हमारे साथी कमेंटेटर. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. अभिजीत ठाकुर के छक्कों के बदौलत 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है.
तो तमाम दर्शक, उन तमाम दर्शकों का मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा। तो मैच की तरफ हम चलेंगे। नए गेंदबाज सौरभ म्हात्रे अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर करते हुए सौरभ म्हात्रे। पीटीसी लाइव के जरिए इस टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है। फिर से एक बार दोपहर के सत्र में मैं दर्शकों से निवेदन करना चाहूँगा, इस चैनल को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर ओवर नंबर ये तीसरा शुरू होने जा रहा है। राइट आर्म राउंड द विकेट। अभिजीत ठाकुर ने पुल शॉट करने की कोशिश की, गेंद हवा में जरूर थी, लेकिन अंपायर का इशारा आना जरूरी है। 6 रन। तो जावेद फरीद सर का इशारा आ चुका है 6 रनों का, और इन 6 रनों के साथ टोटल पहुंचता हुआ 23 रन। स्कोरिंग काफ़ी अच्छी हो रही है गुलशन के बाद भी, जिंदगी के बाद भी, और जिंदगी के साथ भी। हम कहते हैं ना लाइफ इंश्योरेंस, उसी तरह पहले गुलशन और अब ऋषि घरत। स्कोरिंग काफ़ी अच्छी हो रही है। सृष्टि 11 ऑर्गेनाइज स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृति ट्रॉफी 2024 क्रिकेट का ये खूबसूरत कारवा घरत परिवार ने। लेकिन अभिजीत ठाकुर ऑन फायर, और ये देखिए 2 खिलाड़ियों का टकराव और अंपायर का इशारा, लगातार दूसरा छक्का।
क्या कठिन है जाते हैं त्यानंतर कृपा त्यानंतर त्यानंतर जीवनाच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अनेक गुरु आपल्याला मिळतात जे आपल्याला पुढे नेण्याचं काम करतात. इथे मात्र एकच धाव मिळते आणि एका धावेने धावफलक घालतोय. धावा लागल्या 39 धावा धावफलकावर लागल्यात. प्रगतीपथावर आहे तिसरं षटक. शेवटचा चेंडू तो बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी. शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया लेकिन अभिजीत ठाकुर ने अपने काम को अंजाम दिया है. निजी खेल रहे अपने व्यक्तिगत 12 गेंदों में 35 रनों की शानदार इनिंग खेल रहे हैं अभिजीत ठाकुर. 50 से 15 रन दूर. 12 गेंदों का खेल अभी भी शेष है. ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे जा रही है. ये भी एक आकर्षण है ड्रिंक्स ट्रॉली इस टूर्नामेंट के लिए. तर आपण स्वागत सोहळ्याकडे वळतोय सौरभ पाटील यांच्याकडे. सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मेहुल शहा सौभाग्य डेव्हलपर नानाशेठ रेसिडेन्सीचे. मेहुल शाह यांना सन्मानित करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मेहुल शाह आणि त्याच्यानंतर बाबूबाई मनाली तुम्ही पाहताय सौभाग्य डेव्हलपरचे हे दोन व्यक्तिमत्व. नानाशेठ रेसिडेन्सी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. विलाजी गरत त्यानंतर केशवजी गरत शिवाजी गरत कैलाजी गरत विनायकजी गरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहताय. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. त्याच्यानंतर आपण सन्मान करतोय बाबूबाई मनाली यांचा. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वागत आहे आपका. संतोषजी मात्रे जे पिसारवेचे सरपंच आहेत यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. प्रशांत गरत स्टेजवरती या. संतोष जी मात्रे यांना आपण सन्मानित करतोय. पिसारवेचे हे सरपंच आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेमध्ये. सन्मान तुम्ही पाहताय रमेश संतोषजी म्हात्रे साहेबांचा. तर नेक्स्ट आपण करूया खारघर नगरसेवक आणि त्याचप्रमाणे सभापती असलेले वासुदेवजी पाटील साहेबांना सन्मानित आम्ही करू. या वासुदेवजी पाटील अभिमन्यू पाटील साहेबांना आम्ही सन्मानित करणार आहोत. सभापती आणि त्याचप्रमाणे नगरसेवक एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटला दैवता मानणारे व्यक्तिमत्व अभिमन्यू पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. मायेची शाल पुष्पगुच्छ तुमचं साहेब मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आणि त्याच्यानंतर सन्मान करू आपण नरेश जी ठाकूर माजी सभापती नगरसेवक तसेच नरेश जी ठाकूर साहेब राजकीय क्षेत्रातील हे मोठं नाव. आणि तुम्ही पाहताय साहेबांना सन्मानित करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेलं हे मोठं नाव तुम्ही पाहता नरेश जी ठाकूर साहेबांना सन्मानित आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जातं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
सन्मानित करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती खारघर नगरसेवक सभापती वासुदेवजी पाटील साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान करूयात आपण. तसेच भाजपाचे एक जबरदस्त सरचिटणीस पनवेल आणि असोडगावचे व्यक्तिमत्व दशरथजी मात्रे साहेबांना देखील सन्मानित करू. काशीनाथजी घरत त्यांचा देखील सन्मान. काशीनाथजी पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या दशरथजी मात्रे साहेब तुमचा देखील आम्ही सन्मान करू. जे सरचिटणीस पनवेल भाजपाचे असोडगावचे जे व्यक्तिमत्व यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आणि नक्कीच 49 धावांची बहारदार वैयक्तिक खेळी करतोय तो अभिजित ठाकूर. अर्धशतकापासून एक धाव दूर आहे. मोरबीच्या शुभम ठाकूर यानं 14 चेंडू आणि 63 धावांची काल बहारदार खेळी केली. आणि इथे मात्र एक मोठ्या इनिंगसाठी धडपडत असलेल्या अभिजित ठाकूर यानं वैयक्तिक 50 धावांची बहारदार खेळी केली आहे आणि त्याचा संघ पोहोचतोय जय माता दी दिघोडे 54 वर. बघा 54 मध्ये याच्या 50 आहेत. केलं काय निर्दोषी किणी साहेबांना विनंती करतो तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित निर्दोष जी किणी साहेबांचा सन्मान. वरद घरतला तुम्ही पाहताय विलासजी घरात त्यांचे हे सुपुत्र आहेत. हे तुमची उगवती पिढी आहे. वरदला घरातला देखील आपण पाहतो 4 दिवसापासून. वरद तुझं देखील स्वागत. त्यानंतर लगेच सन्मान करूया निलेश शेठ जे दिगोळाचे आहेत. निलेश शेठ या तुम्हाला देखील आपण सन्मानित करू. निलेश शेठ जे दिगोळाचे आहेत या निलेश शेठ यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. चिराग बाडी वेलकम. राहणाल संघाचा चिराग बाडी नक्कीच पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इनेक्शन मध्ये पाहणार आहोत. आपलं देखील स्वागत. तर टोटल धावसंख्या झाली ती 56. निलेश शेठ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या दिगंबर शेठ यांना देखील आपण सन्मानित करूया. दिगंबर शेठ यांचा देखील सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. जाऊया लगेच मॅच कडे. दिगंबर शेठ यांचा सन्मान आणि O2 प्रवीण सर. शुक्रिया सौरभ. आखिरी ओवर है, डेथ ओवर है. विश्वजीत ठाकुर के भाई अभिजीत ठाकुर ने दिखाया. विश्वजीत ठाकुर भले इस टीम में कुछ व्यक्तिगत कारणों से नहीं खेल रहे हैं लेकिन यहाँ पर मैं हूँ और मैं हूँ ना ये दर्शाने वाली बल्लेबाजी. ज़बरदस्त इनिंग इन्होंने पेश की. व्यक्तिगत 50 बनाए. तो अगला मैच होगा राणाल बनाम कालुंद्रे. इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा. रिग्नेश 11 राणाल बनाम विशाल 11 कालुंद्रे. रायगढ़ के रॉस टेलर आपको खेलते हुए नजर आएंगे. प्रवीण घरत अगले मुकाबले में रायगढ़ के रॉस टेलर जिनके नाम रिकॉर्ड है. रायगढ़ के सुप्रीमो में लगातार 2 बार जिन्होंने मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल किया है. एकमात्र ऐसा खिलाड़ी और एकमात्र ऐसा खिलाड़ी अभिजीत ठाकुर. यह 5वां आईवा कैच है. मनीष खरत और किसने दिया है? स्वर्गीय जगदीश गायकर. इनके स्मरण में गोरक्षनाथ गायकर 200 रुपए और मनीष खरत इनकी तरफ से 500 और भवानी ज्वेलर्स इनकी तरफ से टी-शर्ट. क्या खेल रहे हैं अभिजीत ठाकुर. दिल जीतने वाली बल्लेबाजी हो रही है. 2 गेंदों में अब तक 7 रन आ चुके इस ओवर में. टोटल 63 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. 5वां आईवा कैच है. आज आईवा कैच वालों की चलती है. बड़ा हाफ है. छक्के आसानी से आ रहे हैं और कैचेस भी लिए जा रहे हैं. महेश शेंडे आणि सन्माननीय जालंधर शेलार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. लोणावळ्यावरून आलेले एक खास पाहुणे. ये अच्छी गेंद थी. अभिजीत ठाकुर भी जानते हैं क्योंकि नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज को पता होता है कौन सी वाइट बॉल है कौन सी नहीं है. अपने बल्लेबाज ने क्या गलती की गेंद के खेलते समय.
नहीं नहीं, ये तो देना ही पड़ेगा। कालुंद्रे के प्लेयर है। 700। नहीं नहीं, देना है उनको। सौरभ, विशाल दामड़े और संकेत गायकर इनकी तरफ से। अक्षय पाटिल, इन्होंने अगर आईवा कैच ली तो 5000 हमारे स्कोरर के पास वो जमा है। जो नए स्कोरर है हमारे ऋषि गरद, इनके पास वो जमा है, क्योंकि मेरे पास उतना पैसा नहीं है अगर उन्होंने कैच लिया तो। चलिए, किसके ऊपर लगाया ये 5000 का इनाम? अक्षय पाटिल के सामने मारी है भाई अभिजीत ठाकुर, ताकि वो कैच ले सके। पिछला सीजन संतोष, मुझे आज भी याद है, पवन किणी क्रीज पर थे और पहली गेंद थी इनिंग की, और समीर मसूरकर की प्रतियोगिता में इनाम लगाया था कि पहली गेंद पर अगर पवन किणी छक्का मारते हैं और वो अगर आईवा कैच होता है तो 22,000 का इनाम। पवन किणी ने सीधा खेला, पैरेलल से आया, कैच हुआ, एक 17 साल के लड़के को 22,000 मिले। आखिरी गेंद, रन संख्या बन चुकी है 68। एक सम्मानजनक स्थिति में आ चुकी है। जय माता दी। दिघोड़े ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल सन्माननीय आमचे पाहुणे जालंधर शेलार साहेब लोणावळा आणि त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे महेश शेंडे डेरवली, या दोघांचंही मनापासून स्वागत। आता आमचा होतोय लंच ब्रेक आणि मायक्रोफोनवर येत आहेत ते सौरभ पाटील। या टॉस करूया बरं। रिग्नेश 11 राहणार, त्याला फाईट करते टीम। तुम्ही पाहता विशाल 11 कालुंद्रे आणि कॅप्टन झेल देखील घेतला आहे वाक्यासाठी 700 रुपये। या चिराग माळी तुमचं देखील मनपूर्वक सर्षक। भिवंडीचा एक जबरदस्त संघ राहणार आणि तुम्ही चिरागला पाहता, कल्पेश गरजला पाहता। या लगेच टॉस करू आपण, आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। आणि लगेच टॉस करतोय। रिग्नेश 11 राहणार भिवंडी 1 आल्या संघाने तुम्ही पाहता रायगडचा चापा कॉल दिला आणि टॉस जिंकला। टीम कालुंडे मान्यवरांना विनंती, आपण लगेचच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। तर विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। टॉस जिंकला आहे कालुंडे टीमनं। आज विशाल 11 कांदुर्डे या नावाने टीम उतरली आहे। टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण। फिल्डिंग कराल, समोर चिराग माळी अष्टपैलू क्रिकेटर, मग ग्रामीण म्हणो खुल्या गटात देखील खेळला, प्रवीण देखील तुमचा खेळला। बॅटल खूप रंगतदार होईल यात मात्र शंका नाही। एका बाजूला रायगड तर दुसऱ्या बाजूला ठाणे मधला भिवंडी। तर समोरला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल तुम्ही समोरच्या टीमला? कमीत कमीत। असे कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करतील? सगळे चांगलेच आहेत। काय म्हणशील, रायगडमध्ये रायगड प्रीमियर लीग पार पडली, हे भव्य दिव्य अशी स्वर्गीय नानाशेठ घरत अर्थातच घरत कुटुंबियांचं हे आयोजन नियोजन, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप भारी आहे आणि ग्राउंड पण मस्त वाटतंय। ये होते कावडची टीमच्या कॅप्टन, खूप साऱ्या शुभेच्छा। हडलक चिराग वाली, तुझं सर्वप्रथम रायगड किरा नगरीमध्ये स्वागत आहे। जर तू टॉस जिंकला तर तू काय घेतलं असतं? मी पण फिल्डिंगच केली असती, कारण की आउटफील्ड चांगली आहे, चेस चांगल्या होतात, त्याच्यामुळे फिल्डिंग असली का थोडा प्लस पॉईंट असतो। आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे। समोर प्रवीण गरजचा कालुंडे संघ, बॅटल खूप रंगतदार होईल। कितीपर्यंत तुम्ही किती धावा मजल माराल? टार्गेट तर इथे पाहायला गेलं तर कोणताही सेफ नाही आहे, त्याच्यामुळे जितक्या जास्त होती तितक्या करण्याचा प्रयत्न असेल। काय म्हणताल, भिवंडीमध्ये तुम्ही पाठाबीड असते, इथे तुम्ही पाहता जेव्हा रायगड म्हणून मग भिवंडी, तुम्ही कल्याण डोंबिवलीला तुम्हाला नक्कीच मातीच्या क्रीडा नगरी पाहायला भेटतात। तर काय म्हणशील इथे कसं खेळताना वातावरण आयोजनाबद्दल 2 शब्द? रायगड म्हटलं की क्रिकेटची पंढरीच म्हणू आपण, कारण की खूप सुंदर ग्राउंड असतात आणि मोस्टली मातीचे विकेट असतात, त्याच्यामुळे खेळायला आणखी मजा येते। येऊ चिराग माळी, तुम्हाला खूप साऱ्या पुरेशा। कुठे जाऊ नका मित्रांनो, नेक्स्ट मॅच तोपर्यंत आपण देऊयात आयवा कॅच स्वर्गीय जगन्नाथ गायकवाडी यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकवाड यांच्याकडनं 200 रुपये आणि मनीष
MG ब्रँड अर्थातच मनीष केशवकर त्यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज आणि भवानी ज्वेलर्स यांच्याकडनं ही टी शर्ट आम्ही देतो कॅप्टन कालुंड्रेचा कल्पेश घरातला ही टी शर्ट तुम्ही ब्रँडेड देता. तुम्ही पाहता मिड विकेट लॉंग ऑनला उभा होता जेल आणि त्यानंतर हे 700 रुपयाचे कॅश प्राइज. खूप साऱ्या शुभेच्छा आयवा कॅच साठी तुम्ही टी शर्ट. चांगली स्पर्धा. जालिंद्र शेलार साहेबांना विनंती करतो या आपण तुमचा सन्मान करूया. जालिंदर जी शेलार साहेब इथे उपस्थित आहेत लोणावळा वरनं या स्पर्धेला भेट देण्यासाठी साहेब आल्यात. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्हाला आम्ही सन्मानित करतोय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. भावी नगरसेवक जालिंदर. चला सन्मान इथेच पार पडला. प्रफुल्लभाई यांचा देखील आपण सन्मान करूया जो लोणावळ्याचे आहेत. आणि मायेची शाल पुष्पगुच्छ तुम्ही इथे आलात. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या नितेश कोहली यांचा देखील आपण सन्मान करूयात. चला नितेशजी कोहली यांचा सन्मान करू. जाऊयात लगेच मॅच कडे. सन्मान इथे पार पडला. खूप मंडळी आज 4थ्या दिवसामध्ये तुम्ही पाहिली आणि लगेचच जाऊयात या मॅच कडे. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स फॉर द गुड क्रिकेट. 70चं टार्गेट. पहिलाच बॉल इनफिटच्या वर एक्सला कव्हरला विशालच्या बॅटमधनं पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. चं टार्गेट. 14ची सरासरी प्रति षटकामध्ये. तुम्ही पाहताय 2 टीम मध्ये ही मॅच. खारडी आणि त्यांना फाईट करते दिगोडे. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक तुम्ही पाहिलं. अभिजित ठाकूर का बॅटिंग केली. षटकातील पुढचा बॉल विशालच्या बॅट मधनं बॉल चालला लॉंग ऑफला. प्रफल टायमिंग प्रफल स्ट्रोक. बॉल लॉंग ऑफ सीमा पार ठोकलाय. षटकार. टार्गेट पार करायचं आणि त्याच अनुषंगाने इथे स्वागत करतोय. बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेने फटका फसला मिड विकेटला. पकडलाय जेल आणि विशाल मात्रेची मोठी विकेट. पहिला धक्का आणि स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम करूयात आपण विक्रांत केने प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश भाई पाटील यांचं आपण स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे प्रशांत पाटील या दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. रायगडच्या भूमीवरती क्रीडा नगरीमध्ये प्रथमेश भाई पाटील प्रशांत भाई पाटील प्रथमेश भाई पाटील तुम्ही पाहता विक्रांत केने प्रतिष्ठान चे तुम्ही अध्यक्ष पाहताय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. त्यानंतर आपण माता प्रसाद रगिले अर्थातच गोलूबाई आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू.
आणि एक जबरदस्त दिल दोस्तीतील दुनियातील एक राजा माणूस अर्थातच प्रसाद रंगिले आणि गोलूबाई तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. नक्की ज्यांच्या माध्यमातून आपण कलंबुला दहीहंडी पाहतोय हेच आमचे लाडके तुम्हा सर्वांचे प्रसाद रंगिले अर्थातच गोलूबाई या नावाने त्यांची ख्याती आहे. वाकडीचे सरपंच संदीपजी पाटील हे देखील उपस्थित आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला फास्ट केला प्लीज. इरफानजी खान जे कलंबोलीचे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. मनपूर्वक सहर्ष स्वागत. दहा वरती पहिला धक्का विशाल मात्रेची खेळी संपुष्टात. न्यू बॅट्समन नाईट नंबर 3 स्वागत करूया विक्रांत खेडे ग्रुपचे आमचे दिलदार दोस्ती दादुल्यातील राजा माणूस अर्थात अध्यक्ष प्रथमेशभाई मात्रे आपलं प्रथमेशभाई पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. रिवर्स शास्त्र बाहेर काढलं. बॉल हवेमध्ये इथे मात्र फलंदाज बाद तू चल में आया धक्के पे धक्का विकेटचं पतन. आणि गोलूबाई या नावानं ख्याती असलेले हे व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित प्रसाद उर्फ गोलूबाई तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर तुम्ही पाहता विक्रांत केने प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश दादा पाटील. दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच आपण विक्रांत केने प्रतिष्ठान खुल्या गटातनं कित्येक वेळा पाहिलंय. ह्याचे जबरदस्त पुरस्कर्ते प्रशांत दादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या स्वर्गीय नानाशीर घरच मोती चषक 2024 मध्ये प्रथमेश दादा पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विकेटचं पतन झाला. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं. मोठी विकेट सौरभची आणि करण निघूकर चौथ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. धावा धावपलकावरती सुरुवात दमदार राहिली दर्जेदार राहिली. विकेट विशाल मात्रेचा कॅरी झाला. त्याच्यानंतर लगेच सौरभ मात्रेची विकेट देखील कॅरी झाली. आता मात्र तुम्ही पाहताय नो स्ट्राईकला सूरजला आणि स्ट्राईकला तुम्ही पाहताय करण निघूकरला. रवींद्रजी पाटील अंतरली आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. परंपरा
पाटील जे आमच्या संदप गावचे तुमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आणि खऱ्या अर्थाने या नावाला मोठं करण्याचं काम कोणी केलं असेल हा सियाचा वाटा प्रथमेश दादा पाटील यांचा फटका दमदार आहे दर्जेदार आहे बॉल चालाय स्ट्राईक स्क्रीनच्या बाजूला आल्या षटकारची मोर ठोकला बिग हिट षटकार जिथे जितूचा आम्ही देखील कौतुक करू नक्कीच जबरदस्त डिश ऑपरेटर आहेत नक्कीच जेव्हा जेव्हा मान्यवर येतात त्याचा लगेचच सॉन्ग लावण्याचं काम कोणी केलं असेल तर डीजे जितूला आम्ही नक्कीच ऑल द कार्पेट बॉल झाला बॉलच्या दिशेने स्क्वेअरला फिल्डर आला वेगानं तोपर्यंत या बॉलवरती मिळती फक्त सिंगल स्कोर पुढे चाला धाव फलकावर तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये सरासरी 14 ची होती पहिल्या ओव्हरमध्ये आला 13 त्यानंतर तुम्ही पाहिली सरासरी 14.25 सूरज फौजदार आणि आता तो मात्र बऱ्याच काळानंतर तो देखील आता स्ट्राईकला आला त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतात आता तो कशा रीतीने बॅटिंग करेल समोर बॉल ठेवला समोर बॉल बॅटचा करा लागलाय का सेलिब्रेशन केलंय जरूर आणि इथे तुम्ही पाहताय इथे फलंदाज बाद दादा बनलाय महाराष्ट्राची शान बाळूभाईच्या नावासाठी करतो नेहमीच त्याला 10 आल्या त्यानंतर विशालला बाद केलं आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही जर पाहिलं गेलं तर सौरभ मात्रेची विकेट त्यांना मिळवली नवीन फलंदाज मैदानामध्ये आला 6व्या क्रमांकावरती रवी अलीमकर बॅटिंग करण्यासाठी जर खार्डी संघ हा सामना जिंकला तर प्रथमेश दादा पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे खार्डीसाठी स्विचिटचा प्रयत्न झाला होता आणि बॉल तुम्ही पाहता खूप चांगला मोठा फटका करवण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि इथे तुम्ही पाहता
डॉट बॉल आला. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 7. आयुष कोहलीनं विकेट मिळवल्या तर महत्वाच्या 2. त्यामध्ये एक महत्वाची विकेट तुम्ही सूरजला कित्येक वेळा मी खेळताना पाहिलं. त्याची विकेट लवकर शून्यात सस्त्यामध्ये बाद झाली. आणि जर खार्डी संघ जिंकला तर आता विक्रांतगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदपगावचे एक जबरदस्त क्रिकेटर प्रथमेश दादा पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये. फटका चांगला बॉल चाला बॉलच्या दिशेनं फिल्डर तिकडे नाहीये धावतोय. बॉलला लात्र स्टॉप केलाय आणि तोपर्यंत 2 केला. तिसरा प्रयत्न होईल का? साला होता फेकी. स्ट्राईक एनला आली. या बॉलवरती मिळतात 2. 2च्या बरोबरीने षटक क्रमांक संपले जात आहे. ते दुसरं P1 P2 आणि प्राबल पेचा जर विचार केला तर धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती त्या 22 धावा धावपलकावरती. धावपलकावर तुम्ही पाहताय 22 आणि आता विजयासाठी लक्ष 18 बॉल बनवायच्यात 48. सरासरी पहिल्या षटकामध्ये 16ची होती. दुसऱ्या षटकामध्ये 14.25ची आणि आता ती वाढली आहे. अर्थात ती झाली आहे 16ची. अभिजित ठाकूर का बॅटिंग केली. सलामीला त्याच्या बॅटमध्ये तुम्ही 8 षटकार पाहिलेत आणि त्याचं अर्धशतक पाहिलं. या स्पर्धेमध्ये पहिल्या अर्धशतक कोणाच्या नावावरती राहिलं तर ते राहिलं शुभम ठाकूरच्या नावावरती. कालच्या दिवसामध्ये तुम्ही अर्धशतक पाहिलं. अर्थातच या स्पर्धेत तिसऱ्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक YCC मोरबी टीमच्या शुभमच्या नावावरती आणि आज चौथ्या दिवसामध्ये तुम्ही पाहता हे राहिलं अभिजित ठाकूर. बॉलिंग ट्रॅकवरही सज्ज. षटकातील पहिलाच बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव जावेद फरीद सरांचा आला आणि एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावर तुम्ही पाहता त्या 23 या आकड्यावरती 23 रन 18 मध्ये बनवायच्या होत्या. 48 18 मध्ये आता 47 बनवायचं. याचं कारण वाईड बॉल फेकला. अभिजित ठाकूरनं जबाबदारी घेतली. तो कॅप्टन आहे. कॅप्टन लेडिंग फ्रंट. बॅटिंग दमदार राहिली. पहिलाच बॉल उडवला. जेलची शक्यता. स्वतः गोलंदाज धावतोय आणि झेल जमीनला दान पोचले होते अभिजित आणि त्याच्यानंतर बॉल हाताला चाटून जमिनीला दान झाला. या बॉलवरती मिळतीये धाव. ती मात्र 1. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 24 वरती षटकातील पुढचा बॉल. रवी वीट झालेत. पडल्यानंतर खाली राहिला. बॅटनं चेंडूचा संपर्क जुळला नाही. डॉट बॉल आला. डॉट चेंडू बीट केलं रवीला. विशाल मात्रे सुरुवात दमदार केली. असं वाटलं 70चा पाठलाग होईल. 1 चौकार 1 षटकार. त्याच्यानंतर तो लगेचच बाद झाला. सूरज फौजदार 0 वरती. सौरभ मात्रे 2चं योगदान. तो देखील बाद. फटका चांगला. पॉइंटला डायरेक्ट हिट करता प्रयत्न तुम्ही इथे पाहताय. डायरेक्ट हिट झालं असतं तर डेंजर एनला प्रल्हाद पाटीलची विकेट कॅरी झाली असते का? जर तरला क्रिकेट नाहीये. सौरभ बाद झाला 2 वरती. त्यानंतर करण निगुकराला ज्यानं नक्कीच 1 धावेचं योगदान दिलं आणि तो देखील बाद झाला. आणि त्याच्यानंतर प्रल्हाद पाटील षटकारानं अकाउंट खुलं केलं. रवी अलीमकरनं अकाउंट 2 न केलं आणि धावा धावपलकावर तुम्ही पाहता 25. बबलू आमच्या सोबत आहेत. गुलशना तुम्ही पाहताय 4 दिवसापासून आता बबलू आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेत. चांगली गोलंदाजी पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. अजूनही या षटकातील 4 बॉल 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल चालला बॉलच्या दिशेनं आणि तुम्ही पाहताय या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 26 धावा धावपलकावरती 26 रन स्कोरबोर्ड वरती. आणि या षटकातील शेवटचा बॉल शफल झाला. फटका चांगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी फार आणि ठोकला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा पार. शेवटच्या बॉल वरती षटकार.
व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच गुरुबाई या नावाने ख्याती असलेले गुरुबाई ग्रुपचे सर्व मेंबर या आपण तुमचा सन्मान करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती बोलीमध्ये माला सन्मानित दहीहंडी आणि त्याचे तुम्ही पाहताय गोलूभाई यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करू प्रसाद रगिले गोलूभाई कलंबोली मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्याच्यानंतर सन्मान करूयात आपण विक्रांत केले प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदरणीय प्रथमेश दादा पाटील या तुमचा देखील सन्मान करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रथमेश दादा पाटील संदीप पाटील यांचा सन्मान आपण पाहतो वाकडीचे सरपंच आहेत हॅलो 32 स्कोर कार्डवरती धावा लागलेल्या आहेत 38 धावांची आवश्यकता आहे या प्रथमेश पाटील जे संदपचे आहेत विक्रांत केडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष क्रिकेट देखील एक अष्टपैलू क्रिकेटर संदपचे आणि त्यांचा सन्मान गुरुबाई मात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू शिवसेनेचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व अर्थातच रायगड प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ओवेच्या क्रीडा नगरीमध्ये आणि त्या रायगड प्रीमियरचे एक जबरदस्त आयोजक अर्थातच गुरुदादा मात्रे आणि त्यांचे बंधू आपण तुम्ही पाहता कैलासदादा मात्रे या आपण इरफान खान यांचा देखील सन्मान करू जे कलंबोलीचे इरफान खान यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत त्यानंतर रवींद्र पाटील अंतारली यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत या रवींद्र पाटील अंतारली चला जाऊयात लगेच मॅच कडे आयुष कोहली आला त्याच्यावरती आक्रमण पहिल्याच बॉलवरती धावा धावपलकावर तुम्ही पाहता 38 धावा 32 धावेची अजूनही गरज आहे 11 बॉल 32 ची गरज प्रल्हाद पाटील मध्ये क्षमता तो मॅचला फिनिश करेल का आणि इथून कमबॅक करेल का आयुष कोहली ऑन द कार्पेट बॉल चला बॉलच्या दिशेने लॉंग ऑफ वर फिल्डिंग वेगाने आला फिल्डिंग चांगली झाली आहे थ्रो थोडा खराब आला एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 39 वरती 70 धावेचा पाठलाग करायचा गुरुशेठ मात्रे ओवे तुम्ही पाहताय आणि त्याच्यानंतर MH जोशी पेट आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू षटकातील पुढचा बॉल चाला बॉललाच्या दिशेने वेगानं सरळ बॉल सीमा रेषा पार वेग घेत सरा बॉल सीमा पार डीप फाईन लेगला बीट करून चौकार चौकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता वेगानं 43 वरती आयुष कोहली ज्यांना 9 धावा खर्च केल्या त्याला पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर तुम्ही पाहता
बॉल चाललाय सरळ समालोचक कक्षाला दिली बाणवंदना गगनभेदी हा बॉल सीमा पार मोठा स्ट्रोक षटकार. षटकाराच्या बरोबरीनं 49 धावा धावफलकावरती. 8 बॉल 8-21 आता गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. खाडी संघाला रवी अलीमकर, त्यानंतर प्रल्हाद पाटील, चांगले बॅटिंग. आयुष कोडी त्याच्यावरती फक्त आक्रमण. गती कवी बॉल तुम्ही पाहता, लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. मॅच अजून संपली नाही. 1 धावेनं 50 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तुम्ही पाहताय खाडी संघाच्या चांगली मॅच आहे. सूरज बाद झाला, विशाल बाद झाला, सौरभ बाद झाला, करण बाद झाला, तरी आम्ही बॅटिंग करू शकतो हे सांगत असताना रवी आणि तुम्ही प्रल्हादला पाहताय का बॅटिंग चालू आहे. षटकातील पुढचा बॉल आणि एक बॉल चाललाय, जेलची शक्यता. आणि इथे तुम्ही पाहता फिल्डर पोहोचले. वा, काय शेवटच्या क्षणाला अपयश आलं. फिल्डर तुम्ही पाहिलं केवळ कोडीला. आणि नक्कीच कोण विजेल DCC मोरबेची क्रीडा नगरीमध्ये. आम्ही देखील इथं फायनल डेला होतो, त्यानंतर 5 तारखेला देखील स्पर्धा केली. तो झेल पकडला योगेश कोहलीनं. काय झेल होता. आणि दुसऱ्या लगेच दिवशी फायनल. आणि तुम्ही त्या योगेश कोहलीला पाहता मिड विकेटला जेव्हा झेल सूर मारली होती, जणू काय समुद्रामध्ये नदीमध्ये सूर मारले तशा प्रकारे सूर मारली. आणि त्याला लगेचच एका दिवसामध्ये 4.5 लाख व्ह्यू आले होते. तो योगेश कोहलीचा झेल होता मोरब्याच्या क्रीडा नगरी. अप्रतिम दर्जाचा. तुम्ही त्याला मिड विकेटला पाहता योगेशला हा झेल केवळ कडे होता. अशा मोमेंटला कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वाचे असतात. थोडा अवघड होता. रवीचा बॅटमन षटकार आहेत म्हणजे अवघड तो सेट दे झाला. आणि अशा कॅचेस या मॅच मध्ये तुम्हाला घालू शकतात. याचं प्रत्युत्तर रवी देईल का. षटकातील पुढचा बॉल फटकापट षटकामध्ये आधीच विश्लेषण केला. अवघड झेल जरी असला तरी तू सोडलास. त्याचं प्रत्युत्तर दिला. डीप स्क्वेअर लागला गगनभेदी. मायटी हिट लांबच लांब. रवी अलीमकरचा हा ब्रँड सांगत असताना ठोकलाय षटकार. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 26 धावा. आणि समीकरण तुम्ही पाहताय 6 चेंडू 12 धावेची गरज. झेल होता केवलला. केवलनं अवघड होता असं सांगितलं गेलं, त्यानं तो झेल पर्यंत पोहोचला. अपयश आलं. याच दरम्यान व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. रोहिदासजी मुंबईकर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असणार आहे. सहा चेंडू 12 धावेची गरज. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला शेवटच्या षटकामध्ये. डेटोस लोगरच्या षटकामध्ये गोलंदाज जय मात्रे डिफेंड करायच्यात 12 धावा. प्रल्हादला सेट आहे. प्रल्हाद तुम्ही इथे पाहता बीट झाला. विकेट कीपर वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 59 या आकड्यावरती 59 धावा धावफलकावरती. 11 धावेची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 11 धावेची गरज. का मॅच तुम्ही पाहताय 38 धावा 12 बॉल मध्ये करायच्या होत्या. आयुष कोहली आला ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या आणि त्याच्या ओव्हर मध्ये तब्बल चौथ्या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. मॅच टर्न झाली आहे. सहजासहजीत हरल्याचा संघ नाहीये खारडी. मॅच जिंकेल कोणाच्याकडे लक्ष. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय
60 या आकड्यावरती 6 बॉल 10ची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच होती कुठे हाली कसे या मॅच मध्ये सर उतार तुम्ही पाहिले सर. नक्कीच 12 बॉल 38 असं वाटलं. आयुष कोडीच्या वरती शतक दिला तो कमबॅक करेल हे मान्य नव्हतं. फटका फिरला बॉल सरळ चालला फायलेग बॉडी लाईनच्या दिशेनं. बबन दादा यांच्या कटआउटला हिट होणारा हा दमदार चौकातला पाणीच्या बॅटमधून. चौकाराच्या बरोबरीनं समीकरण तुम्ही पाहता 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या 6 2 वाईट. त्यानंतर चौकार मॅच मध्ये पूर्णपणे हरत असताना तुम्ही पाहता प्रल्हाद पाटीलला 8 बॉल 20 आणि त्यानंतर तुम्ही रवीला पाहता ज्याने 9 बॉल 27 का बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेर निघाले होते ते दाखवतात. पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेचायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू आलाय तो मात्र डॉट. समीकरण आता तुमच्या समोर असणार आहे. बॉल शिल्लक असतील 4 बॉल मध्ये 6 धावेची अजूनही गरज आहे. जय मात्रे मॅच काढेल का डिफेंड करेल का धावा. षटकातील पुढचा बॉल फटका बॅटच्या रडार मध्ये बॉल चालला एमएस स्टाईल. मॅच इथे फिनिश केली आहे टीम खाडीनं आणि हा सामना जिंकलाय टीम खाडी. खूप खूप अभिनंदन. हडलक टीम तुम्ही पाहता दिघोडे संघ 50 धावा जरी पहिल्या इनिंग मध्ये आल्या असल्या अभिजित ठाकूरच्या तरी हम किस्से कम नाही असं सांगत असताना हा सामना जिंकला खाडी संघानं. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. हडलक टीम तुम्ही दिघोडे. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या गुरुदादा मात्रे क्रिकेटला प्रेम करणारे